Am I audible, student? Okay. Listen carefully. In the construction of single phase induction type energy meter, there are basically 10 components. These 10 components is further divided into 3 groups. आवाज येतोय स्टुडंट? Okay, listen. This 10 component is further divided into 3 groups. First one is the driving system, second one controlling system, and third one registering system of meter. In driving system, total 1 to 7 component is considered in the driving system. That means the system which is required to do the rotation of disc. डिस्कच्या रोटेशनसाठी जे पण कंपोनंट रिस्पॉन्सिबल आहे ते तुमचे ड्रायव्हिंग सिस्टीम मध्ये कन्सिडर करणार. सेकंडली द कंट्रोलिंग सिस्टीम, दॅट मीन्स द डिव्हाइस विच इज यूज टू कंट्रोल दी rotation of disk is considered in the your controlling system. And third system is the your registering system. Registering system, that means the device which is note down the your unit consumed by the your load. The first one is the spindle. Spindle is the एक स्पिंडल काय असणार आहे का तुमचा एक सिरीज मॅग्नेट, शंट मॅग्नेट आणि ॲल्युमिनियम डिस्क आहे त्याला प्लेस करण्यासाठीचा एक पॉइंट म्हणजे स्पिंडल कन्सिडर केलेला आहे. देन सेकंड वन इज युअर shunt magnet. Shunt magnet means what? The shunt magnet is used to produce the magnetic field. Also, on the shunt magnet, your pressure coil is also connected, and that pressure coil is connected across to the supply. Then, next one is your series magnet. Series magnet is also used to produce the magnetic field, and over that series magnet current coil is placed, and that current coil is connected in series with your load. After that, there is a controlling braking system. Controlling braking system consists of your brake magnet, C shape of brake magnet, which is placed at the end of aluminum disc. Aluminum disc च्या एंड ला तुमचं C shape मध्ये एक magnet प्लेस केलेलं आहे, and that magnet is used to control the rotation of your aluminum disc. Then third part is the registering mechanism. Registering mechanism is fitted on the spindle. स्पिंडलच्याच एका पॉइंटला तुमची रजिस्टरिंग मेकॅनिझम फिक्स केलेली आहे, and that records the unit consumed by your load. रजिस्टरिंग मेकॅनिझम तुम्हाला रीडिंग शो करणार आहे जे की लोडनी तुमची पॉवर जेवढी कंझ्युम केलेली आहे ती. हे झालं कन्स्ट्रक्शनचे पॉइंट. अँड आवर ऍक्च्युअल वर्किंग प्रिन्सिपल. आता वर्किंग प्रिन्सिपल मध्ये काय आहे? व्हेनेवर वी गिव्ह दी सप्लाय टू दी एनर्जी मीटर, दॅट्स मीन्स व्हेनेवर वी गिव्ह दी सप्लाय टू प्रेशर कॉइल ॲज वेल ॲज करंट कॉइल, दोन्ही पण आपण सप्लायला कनेक्ट केलेले. सप्लायला कनेक्ट केल्यानंतर शंट मॅग्नेट वरती तुमची प्रेशर कॉइल कनेक्टेड आहे आणि सिरीज मॅग्नेट वरती तुमची करंट कॉइल प्लेस केलेली आहे. व्हेनेवर वी गिव्ह दी सप्लाय टू दॅट टू कॉइल्स, बोथ दी कॉइल्स प्रोड्यूस इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. करंट कॉइल पण त्याची मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल आणि प्रेशर कॉइल पण त्यांचं जो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल. अँड इन बिटवीन दॅट मॅग्नेटिक फील्ड वन अल्युमिनियम डिस्क इज प्लेस. त्या दोन मॅग्नेटच्या मध्ये आपण काय प्लेस केलेली आहे? एक अल्युमिनियमची डिस्क प्लेस केलेली आहे, आणि त्या अल्युमिनियमच्या डिस्क वरती काय होतंय की अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फोर्स इज एक्झर्टेड ऑन दॅट अल्युमिनियम डिस्क. इन शॉर्ट फोर्स म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू त्याला, टॉर्क एक्झर्ट होतो अल्युमिनियम डिस्क वरती. करंट कॉइलने प्रोड्यूस केलेले मॅग्नेटिक फील्ड हे
प्रेशर कॉइलच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत इंटरॅक्ट होतील आणि दोघांच्या इंटरॅक्शन नंतर अल्युमिनियम डिस्क वरती फोर्स एक्झर्ट होतो किंवा टॉर्क एक्झर्ट होतो आणि तो टॉर्क एक्झर्ट झाला की तुमची डिस्क काय होते, रोटेट होते. मग जेवढं मॅग्नेटिक फील्ड जेवढा तुमचा सप्लाय असेल त्याच्या अकॉर्डिंगली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल आणि जेवढं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल त्याच्या अकॉर्डिंगली त्या डिस्क वरती काय एक्झर्ट होणार आहे, फोर्स एक्झर्ट होणार आहे आणि फोर्स जेवढा एक्झर्ट झाला तेवढी डिस्क तुमचं रोटेशन देणार आणि रजिस्टरिंग मेकॅनिझम मध्ये युनिट नोट केले जाणार.